हाय, हॅलो, नमस्कार. आशिच्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. सकाळी उठून ना आधी तर फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर ना रात्रीचे थोडेसे भांडे वगैरे घासून ठेवले होते मी. ते ना रॅक मध्ये रचून घेतले आधी. म्हणलं आधी ना रॅक मध्ये रचून वगैरे घातल्याच्या नंतर ना म्हणलं लगेच पटापट काम वगैरे सुचतं. आणि आज नावांची तब्येत खराब झाली होती. कसं काय झाली ती तब्येत खराब पुढे सांगतेच, त्यासाठी ना पूर्ण ब्लॉग पहा शेवटपर्यंत. त्यानंतर लगेच ना चहा वगैरे घेतला आणि किट्टूच चालू होता कानातले पायाचे माझी. म्हणलं आता तू पाय बाबा, मला म्हणत होते टेडीला पण ना तोस वगैरे खाऊ घाल. आणि आज काही आवडलं, शनिवार होता त्यामुळे काही स्वयंपाक वगैरे नव्हता. त्यामुळे ना सगळी सकाळी ब्रेडचे ना गुलाबजामुन बनवायला घेतले ते मी. एक व्हिडिओ पाहिला होता मी, ते ट्रेंड वगैरे चालू आहे त्यामुळे ना ते व्हिडिओ बनवायला घेतला होता. म्हणला ना रेसिपीचा पण एक व्हिडिओ वगैरे पोस्ट करता येईल म्हणून. लगेच ना आवडलं, चहा वगैरे बनवून दिला आधी आणि त्यानंतर लगेच भाजी वगैरे केली. मला आता गुलाबजामुन पडू द्यावं म्हणलं, तसे नंतर बनवता येतील. शिव पण रडायला लागलं होतं, किट्टू ना त्याला झोका देत होता. आणि त्यानंतर लगेच ना एक भाकर वगैरे केली आणि जेवायला बसले होते. मला ना शिवमुळा ना चुरूनच खावं लागतं, त्यामुळे ना पातळ भाजी वगैरे केली, बाजरीची भाकर. आणि दुपारी ना झोपेतून उठले होते. आज लेकरांनी इतकं तंग करून सोडलं होतं खूपच जास्त. काम वगैरे काहीच आवरलं नव्हतं. सकाळचा ना सगळा पसारा तसाच पडला होता. 3 वाजता ना थोड्या वेळ आराम वगैरे करून 3 वाजता उठले होते मी झोपेतून. आणि म्हणलं आता ना इतका मोठा पसारा पडला, म्हणलं आता ना पटापटा आवरून वगैरे घ्यावा. आधी त्यानं म्हणलं घरात झाडू वगैरे मारून घ्यावं, खूपच जास्त माती वगैरे आली होती. हे वारं वगैरे सुटताना दिवसभर, त्यामुळे खूपच जास्त माती येत राहते. त्यामुळं ना आधी किचन मध्ये झाडू मारून घेतलं, त्यानंतर ना पाणी वगैरे पिलं. म्हणलं आता ना पाणी वगैरे पिऊन घ्यावं आणि त्यानंतरच बाकीचे कामे वगैरे करावी. खूपच जास्त ताण वगैरे लागली होती. आणि त्यानंतर लगेच ना तोंड वगैरे धुतलं, फ्रेश वगैरे झाली. आणि तोपर्यंत आहो पण आले होते. त्यांनी ना भेळ वगैरे आणली होती माझ्यासाठी. मी भेळ खातच होते आणि तितक्यात ना गोळावाला आला होता. मग काही गोळा खायचा होता मला, त्यामुळे ना गोळा वगैरे आणला. आणि मला ना एक ट्रेंड पण हे करायचा होता ना, ती कॅन्डल्सचं. त्यामुळे ना गोळा वगैरे घेतला. म्हणलं मला ना हे ग्लास पण भेटून जाईल. त्यामुळं शिवला ना आज किचन मध्ये झोका वगैरे बांधला होता आणि तो ना खूपच जास्त रडत होता. आज लेकरांनी इतकं तंग करून सोडलं होतं आणि खूपच जास्त. तर त्यामुळे ना किट्टूला आणि शिवला दोघाला झोका वगैरे बांधला आणि दोघांना झोपी वगैरे लावलं. आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागली ती. आणि स्वयंपाकात लागले ना म्हणलं बोलायला गेले, म्हणलं जेवण करून घेत, तितक्यात ना असा कांड झाला होता माझ्याकडून. सगळी भाकर जळून गेली होती. म्हणलं आता जाऊ द्यावं, म्हणलं दुसरी करून येईल. त्यानंतर लगेच ना माठ वगैरे धुवून घेतलं, माठातलं पाणी वगैरे संपलं होतं. आणि लगेच ना मनी प्लांटची पण वेल ना मला ना काढायची होती. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की ना मला ना मनी प्लांटची वेल ना सावलीत ठेवायची, त्यामुळं खूपच जास्त वाळायला लागली होती. त्यामुळे लगेच ना सावलीला ठेवली आणि लगेच झाडू वगैरे मारून घेतलं. लगेच ती ना खूपच जास्त माती वगैरे पडली होती, त्यामुळे ना झाडू वगैरे मारून घ्यावं म्हणलं. आणि त्यानंतरच घरातलं वगैरे आवरून घ्यावं. आणि आवरलं पण थोडंसं जायचं होतं कामाला, तेव्हा ना चालू होती गडबड. आणि पाणी नव्हतं, थोडंसं जेवढं पाणी होतं तेवढं ना माठात वगैरे ओतून घेतलं. आणि किट्टूचं लगेच चालू झालं पाणी प्यायचं. खाली जर माठ ठेवला की त्याला ना लगेच 2-2 मिनिटाला ताण लागत असते. आता ना दिवसभर माठात पाणीच राहू देणार नाही. तो किचन वाट्यावर पसारा पडला होता. आणि लगेच ना गुलाबजामुन पण बनवली घेतली होती. सकाळी काही बनवले नव्हते. म्हणलं आता ना संध्याकाळी लागलाय मुहूर्त तर बनवून वगैरे घ्यावं म्हणलं. आणि लगेच ना किचन वाट्यावर पण खूपच जास्त पसारा वगैरे पडला होता. त्यावरला ना आम्ही आलो होतो हॉस्पिटलमध्ये. म्हणजे ना अचानकच खूपच जास्त पोट दुखत होतं. 2 दिवसापासून दुखत होतं, पण इतकं पण दुखत नव्हतं, नॉर्मल दुखत होतं. त्यामुळे ना लगेच ना हॉस्पिटलमध्ये यावं लागलं आम्हाला. तिथं किट्टूची पण चालू होती मस्ती. किट्टूच कुठं गेलं त्याची मस्ती चालू वगैरे राहते. लगेच ना त्यांना सलाईन वगैरे लावली. म्हणलं आता सलाईन वगैरे लावून पाहू म्हणलं फरक पडतो की नाही. बाय, आजच्यासाठी इतकंच. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की लाईक सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला शेअर करायला विसरू नका.